काय म्हणताय गँग? तर आज आपण अशा काही लेजेंडरी मराठी कलाकारांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आणि आपल्या टॅलेंटने सगळ्यांनाच याड लावलं. हे फक्त अभिनेते नाहीत, तर हे आहेत ओजी सीन स्टीलर्स. सुरुवात करूया आपल्या लाडक्या लक्ष्या मामांपासूनच. खुलजा शिमशिम खुलजा. जेव्हा मैंने प्यार किया रिलीज झाला तेव्हा सलमान खान तर स्टार झालाच, पण मनोहर बनून ज्यांनी सगळ्यांच्याच मनात घर केलं ते होते लक्ष्मीकांत बेर्डे. त्यांचा तो नॅचरल वावर आणि कॉमेडीचं टायमिंग आजही त्यांच्यासारखी एनर्जी लेवल कोणाकडेच नाही. आता बोलायचं झालं तर आपले अशोक मामा. सिंघम मधला तो हवालदार असो, करण अर्जुन मधला मुंशीजी किंवा कोयला, प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपला वेगळा स्वॅग दाखवलाय. अशोक सराफ समोर असले की प्रेक्षकांच्या नजरा फक्त त्यांच्यावरच असतात. गाईज, वास्तव सिनेमा आठवतोय. संजू बाबा सोबत खांद्याला खांदा लावून जो भिडला तो म्हणजे आपला देडफुटिया. संजय नार्वेकर यांनी ही भूमिका इतकी जीव ओतून केली की आज 25 वर्षानंतरही देडफुट्याचं नाव निघालं की डोळ्यासमोर फक्त संजय सरच येतात. आता जरा मॉडर्न इराकडे वळूया. सेक्रेट गेम्स, भूल, अंधाधुन, पॅडमॅन, राधिका आप्टेने सिद्ध केलंय की मराठी मुलगी जेव्हा ग्लोबल होते तेव्हा ती किती भारी काम करू शकते. तिची अभिनयाची चॉईस आणि तिची बेधडक स्टाईल जबरी आहे. आणि विसरून कसं चालेल, शाहरुख खानच्या जवान मध्ये आपल्या गिरजा ओकने ज्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट केलंय ते पाहून अभिमान वाटलाच पाहिजे. टॅलेंट असेल तर तुम्ही किंग खानच्या समोरही चमकू शकता, हे तिने दाखवून दिलंय. तर मित्रांनो, यापैकी तुमचा ऑल टाइम फेवरेट बॉलिवूड कलाकार कोण आहे हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच सिनेसृष्टींच्या गोष्टीसाठी कलाकार कट्टाला फॉलो आणि सबस्क्राईब करा.